आता आपण बघूयात महाफास्ट 100। अकरा राज्यांमध्ये 93 जागांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपुष्टात। देशभरात 62% मतदान। आसाममध्ये सर्वात जास्त 75% तर महाराष्ट्रात सर्वात कमी 61.44% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या आकडेवारीनुसार 61.33% मतदानाची नोंद। कोल्हापुरात सर्वाधिक 70.35% तर बारामतीत सर्वात कमी 56% मतदान। मुंबईत आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक। मुंबईतील मोदींची सभा आणि रोड शोचं नियोजन केलं जाणार। एमसीए क्लब इथे संध्याकाळी 9 वाजता बैठक। मुंबईत नरेंद्र मोदींचा 17 मे रोजी रोड शो तर 12 मे रोजी मुंबईत मोदींची जाहीर सभा। जालन्यात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सभा। संध्याकाळी 5 वाजता रावसाहेब दानवेंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। मावळ तालुक्यात आज ठाकरे तोफ धडाडणार। मवियाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या उपस्थितीत 4 वाजता सभा। शिरूर लोकसभा मतदारसंघात आज शरद पवारांची सभा। मवियाचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची दुपारी 1 वाजता जाहीर सभा। अहमदनगरमध्ये मवियाचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची जाहीर सभा। संध्याकाळी 4 वाजता नगर शहरात सभेचं आयोजन। शिरूर लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आज 4 सभा। आढळराव पाटलांच्या प्रचारार्थ अजित पवारांच्या सभांचा धडाका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज 2 जाहीर सभा। धुळ्यातील शिरपूर येथे सकाळी 9 वाजता हिना गावित यांच्या प्रचारार्थ सभा तर जळगावमध्ये स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ 11 वाजता सभेचं आयोजन। 17 तारखेच्या शिवाजी पार्कवरील नियोजित सभेसाठी आज मनसेची बैठक। दादरमध्ये बाळा नांदगावकरांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। 4 जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असणार। त्यानंतर इंडीची झेंडी कोणी उचलणार नाही। नगरमधील प्रचार सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। इंडिया आघाडी सत्तेत आल्यास मिशन कॅन्सल हाच अजेंडा असेल। राम मंदिराचा निर्णयही बदलेल। बीडमधील सभेतून पंतप्रधान मोदींचा दावा। काँग्रेसकडून पाकिस्तानला आतंकी हल्ल्यात क्लीन चिट देण्याचं काम। काँग्रेस नेते अतिरेकी कसाबची बाजू मांडतायत। वरटीवारांच्या 26/11 हल्ल्याच्या वक्तव्यावरून मोदींनी काँग्रेसला घेरलं। बीडच्या विकासाची जातीय सलोख्याची तस्करी होऊ देऊ नका। पंतप्रधान मोदींच्या सभेनंतर पंकजा मुंडेंची जनतेला साथ। 4 जूनला तुमचा बुरसटलेला माल केराच्या टोपलीत फेकू। 4 जूनला लोक मोदी सरकारचं विसर्जन करणार। उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींच्या दाव्यावर पलटवार। आमच्याकडे मोदी नावाचा सर्वात मोठा अणुबॉम्ब। आमच्याकडचा अणुबॉम्ब घरात घुसून मारतो। ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंचा पलटवार। मोदींच्या काळात लाखो महिलांचे मंगळसूत्र गहाण पडले। देशाला इतका हुकुमशाही वृत्तीचा पंतप्रधान लाभला नव्हता। संजय राऊतांचा मोदींवर निशाणा। नरेंद्र मोदी इंडिया आघाडीला घाबरले। देशाचा विकास काँग्रेसने केला। 10 वर्षात भाजपनं देश विकला। नाना पटोलेंची भाजप आणि मोदींवर टीका। दिल्ली गाजवणार मुंडे साहेबांची लेख। कुठून आली तुतारी फेक। बीडच्या सभेत मुख्यमंत्र्यांची कविता। 4 तारखेला विरोधकांची लंका पार होणार। तुतारीची पिपाणी होणार। मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल। 4 जून नंतर विरोधकांची लंका खाक होणार। तुतारीची पिपाणी होणार। बीडच्या सभेतून एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर हल्लाबोल। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत नारायण राणे पराभवाचा चौकार मारतील तर विनायक राऊत पुन्हा लोकसभेत जाणार। राऊतांची प्रतिक्रिया। शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गुन्हा दाखल। मतदारसंघात पैसे वाटण्यासाठी बँकेचा वापर झाल्याचा आरोप। संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी। गुन्हा दाखल झाल्यानंतर रुपाली चाकणकरांचं ट्विट। पवार गटाच्या ओबीसी अध्यक्ष बाळासाहेब रायकरांचा पूजेचं ताट हातात असलेला फोटो ट्विट। बूथवर काम करणाऱ्या पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दत्ता भरणेंकडून शिवीगाळ। रोहित पवारांकडून दत्ता भरणेंचा व्हिडिओ ट्विट। आमदार दत्ता भरणेंविरोधात शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात तक्रार दाखल। भरणे यांनी गावकऱ्यांना शिवीगाळ करत धमकावल्याचा आरोप। दत्ता भरणेंचा व्हिडिओ ट्विट नंतरचं स्टेटमेंट पाहिलं। त्या व्यक्तीला दुसऱ्या लोकांनी मारहाण केली होती। किरकोळ वाद होऊ नये म्हणून हस्तक्षेप केला। दत्ता भरणे तक्रार करणार नाही। वकिलामार्फत उत्तर देणार। अजित पवारांची माहिती। अजित पवार आणि बावनकुळेंना निवडणूक आयोगाची नोटीस। भाषण करताना प्रलोभन न देण्याच्या सूचना। शरद पवार गटाकडून तक्रार दाखल।
नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे, शांतिगिरी महाराजांसह भास्कर बगरेंना निवडणूक आयोगाची नोटीस. पूर्व परवानगी न घेता सोशल मीडियावर प्रचार केल्यानं नोटीस. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळांसाठी राज ठाकरेंची 10 तारखेला सभा. मनसेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पुण्यात आढावा बैठक संपन्न. अमित ठाकरे, नांदगावकर, नितीन सरदेसाईंच्या उपस्थितीत बैठक. कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचं अंबरनाथमध्ये जंगी स्वागत. कार्यकर्त्यांकडून श्रीकांत शिंदेवर जेसीबी मधून पुष्पवृष्टी. शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश. स्वखुशीनं भाजपमध्ये दाखल झालोय, त्याचा आनंद. पक्षप्रवेशानंतर राजेंद्र गावितांची प्रतिक्रिया. माझ्याकडे आयटीने पैशांची कुठलीही मागणी केली नाही. निवडणूक आयोगाकडे मी सगळी कागदपत्र सादर केली आहेत. आयटीने पैशांची मागणी केल्याचा दावा यामिनी जाधवांनी फेटाळला. अमोल कोल्हे सर्वात मोठे महागद्दार. निष्ठा आणि अमोल कोल्हेंचा काही संबंध नाही. 5 वर्षांपूर्वी लोकांनी चुकीचा खासदार निवडला. आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टीका. संकटमोचक स्वतः जळगाव जिल्ह्यावरचं संकट आहे. ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांची गिरीश महाजनांवर टीका. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात पाणीच नाही. लोकांना परिवर्तन हवंय, त्यामुळे जनता मशालीला मतदान करणार. वैशाली दरेकर यांची श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेंवर टीका. कल्याणमधील ठाकरेंना आपल्याच ठरवलेल्या उमेदवारावर विश्वास नाही. कल्याणमधील प्रचारात श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. डोंबिवलीत महायुतीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. सकारात्मक प्रचार करा, केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवा. विरोधकांवर टीका टिप्पणी करण्याची गरज नाही. श्रीकांत शिंदेंचे कार्यकर्त्यांना आवाहन. श्रीनिवास वनगा पालघरच्या महायुतीच्या उमेदवाराचं नाव विसरले. हेमंत सावरा यांचं नाव न घेता वनगांनी विष्णू सावरांचं नाव घेतलं. चूक लक्षात आल्यानंतर श्रीनिवास वनगांनी मागितली माफी. संभाजीनगरात मतांचं विभाजन झाल्यास जलील यांचा विजय होणार, तर चंद्रकांत खैरेंनी त्यांच्या 20 वर्षातील एकतरी काम दाखवावं. शिरसाट भुमरेंची चंद्रकांत खैरेंवर टीका. महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा कांदिवलीत रोड शो. जागोजागी पियुष गोयल यांच्यावर पुष्पवृष्टी करत स्वागत. मोदींनी 400चा टप्पा पार करावा ही जनतेची इच्छा, गोयल यांचं विधान. धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील मतदान केंद्रावर रात्री 9 वाजेपर्यंत मतदान. दुपारी उन्हाच्या कडाक्यामुळे मतदानासाठी सायंकाळी गर्दी. मुंबईच्या कांदिवलीत निवडणूक आयोगाच्या पथकाकडून 12 लाख रुपयांची रोकड जप्त. एका वाहनातून 12 लाख रुपये जप्त करण्यात आले असून पैसे कोणाचे आणि गाडी कुठे जात होती याबद्दल पोलिसांचा अधिकचा तपास सुरू. नंदुरबार जिल्ह्यात प्रचारासाठी शिल्लक राहिले अवघे काही दिवस. प्रचाराचा जोर वाढला. लोकसभा निवडणुकीसाठी 11 उमेदवार रिंगणात, तर 13 मे रोजी पार पडणार मतदान. नंदुरबार जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी मास्तरांनी साकारली वासुदेवाची वेशभूषा. वासुदेव म्हणून तळोदा तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक कैलास लोहार यांची अनोखी जनजागृती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात पोलीस दलातर्फे रूट मार्च. निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीएसएफचे जवान आणि पोलीस दल तैनात. नंदुरबार जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या टपाली मतदानाला सुरुवात. मतदानाच्या दिवशी मतदान करता येणार नसल्यानं घेतली जातीय खबरदारी. पोलीस, आरोग्य आणि इतर शाखेचे एकूण 1043 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. भंडाऱ्यासह पूर्व विदर्भात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळीचं सावट. हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस. अवकाळीमुळे धान पिकांचं अतोनात नुकसान होण्याची शक्यता, तर बळीराजा चिंतेत. नागपूरच्या मौदा तालुक्यातील काही भागात गारांचा पाऊस. जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची उडाली तारांबळ, तर अवकाळीचा शेती पिकांना मोठा फटका. बळीराजाच्या चिंतेत वाढ. नागपुरातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. शहरातील अनेक भागात सोसायट्याचा वारा. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. नाशिक जिल्ह्यात उष्णतेमुळे साठवलेल्या कांद्यावर परिणाम. साठवलेला कांदा खराब होत असल्यानं शेतकरी चिंतेत. वाशिमच्या उन्हाळी हंगामातील मुगाला 7,500 रुपये दर. उन्हाळी हंगामात 8,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात मुगाची लागवड.
कोठडीत 15,000 क्विंटल हळदीची आवक. हळद विक्रीसाठी शेतकऱ्यांचा बाजार समितीत 5 दिवस मुक्काम. वाहनांच्या लांबच लांब रांगा. अवकाळी पावसामुळे यंदा हळदीच्या उत्पादनात 30% घट, तर विदर्भ मराठवाड्यात अद्याप हळदीची काढणी सुरूच. इसापूर धरणाचं पाणी आसना नदीत दाखल. उत्तर नांदेड शहरातील पाणी पुरवठा लवकरच सुरळीत होण्याची शक्यता. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 जानेवारी ते 14 एप्रिल 2024 या कालावधीत चिकनगुन्ह्याच्या रुग्णसंख्येत चौपट वाढ. आरोग्य विभागाच्या अहवालातून माहिती समोर. इगतपुरी पारदेवी रस्त्यावर 3 बिबट्यांचा मुक्त संचार. पाण्याच्या शोधात बिबटे आले असल्याचा अंदाज. बिबट्या चाकरमान्यांकडून मोबाईल कॅमेऱ्यात कैद. केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम 1994च्या तरतुदीनुसार जाहीर प्रसिद्ध करा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी न्यायालयाने दिले निर्देश. बसपा प्रमुख मायावतींनी पुतण्या आकाश आनंदला उत्तराधिकारी पदावरून हटवलं. चळवळीच्या व्यापक हितासाठी पूर्ण परिपक्वता नसल्यामुळे पदावरून काढलं. हरियाणात भाजपला झटका. 3 अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतला. काँग्रेसला पाठिंबा देणार. मुख्यमंत्री नायब सिंग सैनींना 88 पैकी 43 आमदारांचं समर्थन. प्रज्वल रेवन्ना यांच्या लैंगिक छळातील पीडितांना कर्नाटक सरकार आर्थिक मदत करणार. काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्या उपस्थितीत केली घोषणा. कर्नाटक सेक्स स्कॅन्डलची चौकशी करणाऱ्या एसआयटीने माजी मंत्री एच.डी. रेवन्ना यांच्या घराची घेतली झडती. एच.डी. रेवन्ना यांना अपहरण प्रकरणात अटक. आरोपींना शिक्षा करण्याची पीडितांची मागणी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मेपर्यंत वाढ. राऊस एव्हेन्यू न्यायालयाचा विशेष न्यायाधीश कावेरी बाबेजा यांनी वाढवली मुदत. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा धक्का. दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 15 मेपर्यंत वाढ. राऊस एव्हेन्यू न्यायालयात पुढील सुनावणी होणार.